नमस्कार लाडक्या बहिणींनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। आजचा दिवस तुमचा खूप आनंदाचा असणार आहे। तो म्हणजे 10व्या हप्त्याविषयी सर्वात मोठी अपडेट तुम्हाला घेऊन आलेला आहे। अनेक गिफ्ट सुद्धा तुम्हाला तयार आहेत। महत्त्वाच्या अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। 10व्या हप्त्याविषयी सर्वांना ओढ लागलेली आहे। सर्व महिलांना वाटत आहे की 10वा हप्ता कधी पडणार, 10वा हप्ता कधी पडणार, परंतु 10वा हप्ता हा सर्वात मोठी अपडेट आपण घेऊन आलो। सर्वात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला देणार आहोत। महत्त्वाचे अपडेट आपण असणार आहे। हा व्हिडिओ संपूर्ण महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्व व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे। त्यामुळे हा सर्व घोषणा कोणकोणत्या घोषणा झाल्या आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणकोणते अटी आणि नियम आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्वात मोठी अपडेट तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे, जी 10व्या हप्त्याची घोषणा तुमच्यासाठी कधी पैसे जमा होणार आहेत, नंतर तुम्हाला कधी तुमच्या अकाउंटला कधी येणार आहेत याची सर्वात मोठी अपडेट तुमच्याकडे घेऊन आले। आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आणि बाकीच्या अपडेट सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहेत। 10व्या हप्त्याविषयी सविस्तर जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला देणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 10व्या हप्त्याची सर्वात मोठी अपडेट तुम्हाला सांगणार आहे। तर 10व्या हप्त्याचे पैसे अनेक जिल्ह्यामध्ये लवकर सुद्धा जमा व्हायला सुरुवात होणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सुरुवात होणार आहे, कोणकोणते जिल्हे सुरुवातीला घेतले जाणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर 4 ते 5 गिफ्ट सुद्धा आहेत, ते गिफ्ट सुद्धा लाडक्या बहिणींना भेटणार आहेत। आता कोणकोणते गिफ्ट आहेत याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। ते 4 गिफ्ट कोणकोणते आहेत, त्यासाठी अटी आणि नियम कोणकोणते आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो, आता अनेक महिलांना प्रश्न पडला असेल की 2100 रुपये कधी भेटणार, 2100 रुपये कधी भेटणार। 2100 रुपये सुद्धा त्याच्या बाबतीत सुद्धा सर्वात मोठी अपडेट मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे। तर 2100 रुपयेसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कुठे जावं लागणार आहे, कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता करावं लागणार आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आणि कोणकोणत्या अटी आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो, फक्त तुम्हाला तुमच्या लाईफमधील 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडून गेला तर तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला समजणार नाही आणि अर्धवट नॉलेज घेतलेलं हे कधीही धोक्याचं असतं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओ आवडल्यास फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं, ते लाईकचं बटन दाबा आणि असेच अपडेट तुम्हाला कायमचं घ्यायचं असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा। तर तुम्हाला 1500 रुपये कधी येणार, जो 10वा हप्ता आहे तो 10व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी येणार या विषयावरतीच व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर 10व्या हप्त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नक्की अनेक महिलांना 8वा आणि 9वा सुद्धा हप्ता आले असेल, 10वा हप्ता कधी येणार आहे तर आणि याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर त्यामुळं आता महत्त्वाची माहिती म्हणजे जो 1500 रुपये हप्ता आहे तो 1500 रुपये हप्ता ज्या लाडक्या बहिणींना, काही लाडक्या बहिणींना जमा झाला असेल, काही लाडक्या बहिणींना जमा झाला नसेल, जो 8वा आणि 9वा हप्ता आहे तर तो 8वा आणि 9वा हप्त्यासाठी तुम्हाला जमा होण्यासाठी काय करावं लागणार आहे याच्याबद्दल देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। ज्या महिलांना 9वा हप्ता जमा झालेला आहे, ज्या महिलांना 8वा हप्ता जमा झालेला आहे त्यांनासुद्धा 10व्या हप्त्याची ओढ लागली असेल, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे आणि तुम्हाला हे 5 गिफ्टसुद्धा महिलांना भेटणार आहेत। ते गिफ्ट कोणकोणते आहेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे। तर ते गिफ्टमध्ये तुम्हाला कोणकोणत्या अटी आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला कुठेही दुसऱ्या चॅनलवर अशी खात्रीशीर माहिती तुम्हाला भेटणार नाही, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा। तर 1500 रुपये आज खात्यामध्ये जमा होणार का, चला तर जाणून घेऊया। आपण 8वा आणि 9वा तुम्हाला हप्ता आला असेल तर तुम्हाला 10वा हप्ता कधी भेटणार, कधी जमा होणार, 10व्या हप्त्याची सविस्तर माहिती आज आपल्याकडे आली आहे। सर्वात जलद माहिती आहे, 10वा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आणि कधी भेटणार। 10वा हप्ता त्यांना 100% भेटणार आहे, परंतु 8व्या आणि 9व्याचा हप्ता आला नसेल तर मात्र त्यांना काळजी करण्याची गरज आहे, कारण अपात्रसुद्धा तुम्ही होऊ शकतात। त्या लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेरसुद्धा जाऊ शकतात। त्यामुळं ज्या महिलांना 8वा आणि 9वा हप्ता आलेला नाही त्यांना थोडीशी काळजी करण्याची गरज आहे। त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची, कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता करावं लागणार आहे या लाडक्या बहिणींना सुद्धा हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर तुम्ही या कागदपत्राची पूर्तता केलं तुम्हाला सुद्धा 10वा हप्ता भेटू शकतो। आता 10वा हप्ता मिळवण्यासाठी कोणकोणत्या महिला पात्र आहेत अशा महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यासाठी असणार आहेत।
त्यामुळं आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर दुसरा महत्त्वाच्या, या महाराष्ट्रातील जवळजवळ 52 लाख महिला ही अपात्र झालेत. आत्तापर्यंत 52 लाख महिला हे बाहेर गेलेल्या आहेत. आता 52 लाख महिला कोणत्या असणार आहेत, आता कोणकोणते नियम मोडलेले आहेत त्यांनी त्या बाहेर गेल्या आहेत, त्यांनासुद्धा आता महत्त्वाची खुशखबर देणार आहोत. कारण त्यांना काय करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला परत लाडक्या बहिणी योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे अपडेट असणार आहे. आपण पुढे पाहणार आहोत. महत्त्वाचे अपडेट म्हणजे मोठी खुशखबर एक आलेली आहे, ती म्हणजे सर्वात महत्त्वाची आहे. कारण सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर फक्त आपल्याकडे झाली आहेत. कारण अजूनपर्यंत ही अपडेट कोणीही दिलेली नाही आणि ही अपडेट फक्त आणि फक्त आपल्याकडे झालेली आहे. कारण अजूनपर्यंत जे यूट्यूब चॅनल्स, आत्तापर्यंत कोणत्याच यूट्यूब चॅनलने तुम्हाला ही अपडेट सांगितली नाही. ती कोणकोणते अपडेट आहेत ते संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर ज्यावेळेस आपल्याला जो 2100 रुपये हप्ता कधी भेटणार आहे, अनेक महिलांना ओढ लागलेला आहे, तर तुम्हाला 2100 रुपये हप्ता भेटणार आहे. तो म्हणजे ज्यावेळेस जी लाडकी बहिणी योजनेचं 12 वर्ष म्हणजे 1 वर्ष कंप्लीट होतं, त्यावेळेस लाडक्या बहिणी 2100 रुपयेची घोषणा होणार आहे, असे महाराष्ट्राचे विश्वसनीय माहिती सूत्राकडून माहितीसुद्धा आलेलं आहे. ज्यावेळेस 2100 रुपये ज्या लाडक्या बहिणी योजनेला 1 वर्ष कंप्लीट होईल, त्यावेळेस तुम्हाला 2100 रुपयेसुद्धा या हप्त्याचासुद्धा तुम्हाला लाभ भेटणार आहे. आता 1 जून पासून 2100 रुपयेचा लाभसुद्धा भेटण्यास तुम्हाला सुरुवात होणार आहे. ही सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. कारण आत्तापर्यंत ही माहिती खात्रीशीर आलेली आहे. आणि महत्त्वाची आता दुसरे एक अपडेट पाहणार आहोत. कारण ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना पात्र कशा करायच्या, अपात्र लाडक्या बहिणी या पात्र कशा होणार, त्यासाठी महत्त्वाची डिटेल आपण देणार आहोत. जाणून घेऊयात. अपात्र महिला हे पात्र कशा होणार. ज्यांना 8वा आणि 9वा हप्ता भेटला नसेल त्यांना 90% गॅरंटी आहे की त्या या योजनेतून बाहेर पडलेत. कारण त्यांना जे 4 नियम आहेत ते 4 नियम मोडले असतील. तुम्ही जर 4 नियम मोडले असतील तर तुम्ही मात्र या योजनेतून बाहेर काढण्यात आलेला आहे. तुम्हाला लाडक्या योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आता तर तुम्ही कोणकोणत्या नियम मोडलेत याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओ सांगणार आहे. तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेऊ शकता, त्यासाठी काय करावं लागणार आहे, याच्याबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला देणार आहोत. तर ज्या लाडक्या बहिणींनी 8वा आणि 9वा हप्ता प्राप्त झाला नसेल त्यांना महत्त्वाचे अपडेट आपण लगेच देऊन टाकू. पण 10व्या हप्त्यात ज्यांना आलेला असेल, आणखी 9वा किंवा 8वा 9वा हप्ता त्यांना आलेला असेल, 10वा हप्ता 100% पडणार आहे. तो कधी पडणार आहे ती सुद्धा डिटेल तुम्हाला पुढे आहेच. परंतु आता लगेच जाणून घ्या की ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना पात्र होण्यासाठी काय करायचं आहे. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा पुढे होतं त्यांना जर काढण्यात आलेलं असेल आणि त्यांचं उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत त्यांना परत त्यावेळेस जे वेबसाईट लॉन्च होणार आहे त्या वेबसाईटची सर्वात मोठी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही जी लाडक्या बहिणी योजनेची दुरुस्तीची जी वेबसाईट लॉन्च होणार आहे, ज्या बहिणींचं चुकून उत्पन्न जास्त लागलं आणि त्यांना दुरुस्ती करायची आहे, त्याची वेबसाईटसुद्धा लवकरच लॉन्च होणार आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला जे चुकून तुमचं उत्पन्न जास्त लागलं असेल, ज्या महिलाकडे 4 चाकी नसेल त्यांनी विक्री केली असेल 4 चाकीची आणि आता सध्या त्यांच्याकडे 4 चाकी नाही, अशा महिलांना दुरुस्ती करायची असेल तर त्या दुरुस्तीची वेबसाईटसुद्धा लवकरच लॉन्च होणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदेसाहेब आणि महिला आणि बालकल्याणाच्या विभागाचे मंत्री आदित्यताई तटकरे यांच्यामध्ये बैठक झाली. आणि ज्या दुरुस्तीसाठी ज्या लाडक्या बहीण योजनेचं चुकून उत्पन्न लागलं असेल, नंतर चुकून अगोदर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि आता तुमच्याकडे सध्या व्यवसाय नाही पण तुमच्याकडे GST नंबर आहे, थोडाफार तुमचा टॅक्स जात असेल, त्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करायचं असेल तर दुरुस्तीची वेबसाईटसुद्धा लवकरच लॉन्च होणार आहे. आणि त्याचीसुद्धा सर्वात मोठी अपडेट तुम्हाला लगेच आली का तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर भेटणार. त्यामुळे फ्रीमध्ये एक सबस्क्राईबचं बटन दाबतो. असेच तुम्हाला अपडेट घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला तहसीलदाराचा महत्त्वाचं काय काम करायचं आहे, ज्या लाडक्या बहिणींना हप्ता भेटला नाही, जर तुम्हाला जे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे ते तहसीलदाराचं काढून घ्यायचं आहे. तहसीलदाराचं काढून घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये उत्पन्न किती, तर तुम्हाला 2.5 लाखापेक्षा आत उत्पन्न दाखवणं हे अतिशय गरजेचं आहे. 2.5 लाखाच्या जास्त तुमचं उत्पन्न असेल तर तुमचं नजर चुकीने याच्या अगोदर लागले असेल आणि आता तुम्हाला 2.5 लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. म्हणजे ते वेबसाईट लॉन्च व्हायच्या अगोदर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र काढायची लागणार आहेत याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतोय. सर्वात पहिला तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. उत्पन्नाचा दाखला काढला असेल तर तुम्हाला 2.5 लाखाच्या आतमध्ये काढायला लागेल. काही महिलांच्या नजर चुकीने, काही अधिकाऱ्यांच्या चुकीने 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न लागलं, त्यामुळं अनेक महिलांचं नुकसानसुद्धा झालेलं. जवळजवळ आपल्या लाडक्या बहिणीसाठी
महाराष्ट्र सरकारकडून जवळजवळ 36,000 कोटीची तरतूदसुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना इथून पुढे जो लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता सुरळीत भेटणार आहे, ज्या पाठिंबाच्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते मागे पुढे होत होते, पण इथून पुढे महाराष्ट्र सरकारने 36,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यावेळी महिन्याला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटणार आहे. आता त्याच्यासोबत 5 गिफ्टसुद्धा भेटणार आहेत. आता कोणकोणती गिफ्ट भेटणार याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तर त्याची घोषणासुद्धा जे होळी सणानिमित्त झाली होती, त्यामध्ये अनेक लोकांना याचा लाभसुद्धा भेटत आहे. जे धुलीवंदन सण जी घोषणा केली होती, त्यात 10व्या हप्त्याची सुद्धा घोषणा केली होती, त्यापर्यंत अजूनपर्यंत महिलांना पैसे पडले नाहीत. तर आजपासून पडणार का, तुम्हाला 100% खात्रीशीर माहिती देतो. 100% आजचा दिवस हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आजपासून किती जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहेत ते डिटेलमध्ये सुद्धा पुढे पाहणार आहोत. 10वा हप्ता कधी पडणार, परंतु महिलांना 1,500 रुपये जमा होणार की 1,500 रुपयेचा निधी असणार आहे, परंतु 1,500 रुपये 100% तुम्हाला जमा होणार, सुरुवात सुद्धा होणार आहे. आणि 10व्या हप्त्याची सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. त्यामुळं आपण सर्वात जलद अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. 10वा हप्ता तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि 36,000 कोटीची त्यासाठी तुम्हाला तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी त्याच्यासाठी तरतूदसुद्धा करून ठेवली आहे. आणि 36,000 कोटी रुपयातून तुम्हाला सर्व महिलांना 1,500 रुपयाचं वाटप होणार आहे. आता कोणकोणत्या बहिणींना भेटणार आहे, कोणकोणत्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना हे पैसे भेटणार नाहीत. आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरले असतील त्यांना मात्र भेटणार नाहीत. आणि ज्या महिला पात्र ठरल्या आहेत त्या महिलांना जो 8वा आणि 9वा हप्ता तुम्ही याच्या अगोदर तुम्ही लाभ घेतला असेल तर 10वा हप्तासुद्धा 100% तुमच्या अकाउंटवर येणार आहे. आता तो किती जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये. तुम्ही कुठेही व्हिडिओ सोडून जाऊ नका. लगेच तुम्हाला 12 जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे. सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे. सर्वात पहिले 12 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे यायला आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 विभाग आहेत. 6 विभागानुसार 2-2 जिल्हे तुम्हाला घेतले जाणार आहेत. आता कोणकोणत्या विभागातून तुमचा जिल्हा त्यामध्ये आहे का तो पाहून घ्या आणि लगेच तुम्ही त्यामध्ये तुमचं मोबाईलमध्ये लाडक्या बहिणी योजनेचा SMS येतो, तर SMS लगेच चेक करून घ्या. सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि त्याची तारीखसुद्धा आज लगेच पैसे यायला सुरुवातसुद्धा होणार आहे. सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर, नंतर गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, औरंगाबाद, आत्ताचं आपलं छत्रपती संभाजीनगर, नंतर बीड असणार आहे, नंतर तुमचा अहिल्यानगर, नंतर लातूर, नंतर नांदेड, नंतर इकडे पुणे, रायगड, रत्नागिरी. नंतर ह्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे. हे 12 जिल्हे आहेत ना, ह्या 12 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैशाचे वाटपसुद्धा होणार आहे. तर 12 जिल्ह्यातील या सर्व विभागातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवातसुद्धा होणार. हे सर्वात अगोदर पैसे आणि ज्याच्या अगोदर जे पाठीमागं लीड जिल्हे होते त्यांना ह्या महिन्यामध्ये सर्वात अगोदर जिल्हे घेण्यात आले आहेत. तर आता तुम्हाला दुसरा महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. ज्या महिला अपात्र ठरल्यात त्यांना तुम्हाला 2,490 रुपये म्हणजे कमीत कमी 2,500 रुपयाचा तुम्ही लाभसुद्धा घेऊ शकता. ती कुठली योजना याच्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती सांगणार आहे. तर अनेक लोकांचं महिलांचं अतिशय महत्त्वाचं आहे. जी 2,500 रुपयेसुद्धा अमाऊंट कमी नाही, तर त्यांना तुम्हाला 2,500 रुपयेचा तुम्हाला लाभ होऊ शकतो. तर तुम्हाला वर्षामध्ये 2,500 रुपये येऊ शकतात. तर 2,500 रुपये घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायला लागणार याच्याबद्दल तुम्हाला करायचं आहे. तर तुमचा जो घरामध्ये गॅस असतो त्या गॅसचं KYC अपलोड करून घ्यायचं आहे आणि तो महिलांच्या नावावरती करून घ्यायचा आहे. जी उज्ज्वला गॅस योजना असेल, नंतर जी अन्नपूर्णा योजना असेल, या योजनेअंतर्गत तुम्हाला तब्बल तुम्हाला 2,500 रुपये भेटणार आहेत. जे तुमचं KYC कंप्लीट ज्या महिलांच्या नावावरती करायचं आहे आणि जी उज्ज्वला गॅस योजना नंतर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला 2,500 रुपये हे तुम्हाला 3 टप्प्यामध्ये भेटणार आहेत. 830, 830, 830 असे 3 टप्प्यामध्ये 2,500 रुपये भेटणार आहेत आणि या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. आता दुसरी कोणती योजना ही सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये येणार आहेत. आणि शेवटला व्हिडिओच्या शेवटी सर्वात मोठी योजना जवळजवळ तुम्ही 1 लाख ते तुम्हाला 24 लाख रुपये सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. ती कोणती योजना आहे ही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आणि सर्व लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि त्या योजनेचा लाभ घेतला तर तुमचं लाईफसुद्धा चेंज होऊ शकतं. ती योजना कोणती आहे याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला अपडेट ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर दुसरी योजना आहे ती म्हणजे पिंक रिक्षा योजना. या पिंक रिक्षा योजनेअंतर्गत जवळजवळ महाराष्ट्रातील महिला आणि बालकल्याणच्या विभागाकडून तुम्हाला 20,000 रिक्षाचं वाटपसुद्धा करण्यात येतं. ज्या महिला मेट्रो सिटीमध्ये राहतात
जे रेल्वे स्टेशन असेल जवळपास, जे तहसीलदार कार्यालय असेल, तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला छोटा मोठा स्वतःच्या स्वावलंबी बनायचं असेल, छोटा मोठा तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, व्यवसाय सुरू करण्यासाठी पिंक रिक्षाचं वाटप लवकरच केले जाणार आहे. त्याचे अर्ज भरण्याची सुरुवातसुद्धा केली जाणार आहे. तर अर्ज केव्हा भरायचे, काय भरायचे, त्याचे अपडेट्ससुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिले जाणार आहे. त्यामुळं सर्वात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन आले आहेत. आणि ज्या महिला लाडक्या बहीण आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला आता 25,000 रुपये तुम्हाला त्याचं कर्जसुद्धा भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं अतिशय कमी प्रमाणात व्याज घेतलं जातं महाराष्ट्र सरकारकडून. तुम्हाला ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरूच करायचा आहे तर तुम्हाला ज्या लाडक्या बहिणीसाठी 25,000पर्यंत तुम्हाला लोनसुद्धा मंजूर केलं जाणार आहे, अशी माहितीसुद्धा महिला आणि बालकल्याणच्या विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला 25,000चं कर्जसुद्धा तुम्हाला तिथं भेटलं जाणार आहे. जर आणि पिंक रिक्षामधून तुम्हाला छोटा मोठा तुम्हाला व्यवसायसुद्धा करता येणार आहे. ही सुद्धा अतिशय चांगली योजना आहे. या योजनेअंतर्गत सुद्धा तुम्हाला महिन्याला 40,000 ते 50,000 रुपये तुम्ही कमवू शकता. जो मी रिक्षा चालू केले आणि जी रिक्षा तुम्ही रेल्वे स्टेशनच्या हे करून तुम्ही दिवसभरात भाडे करून दिवसाचे तुम्हाला 1,000 ते 2,000 रुपये इन्कमसुद्धा भेटू शकते आणि तुम्हाला महिन्याचे 40,000 ते 50,000 रुपये याचेसुद्धा भेटतात. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली, काय वाटली? दुसरं पाहायला गेलं तर तुम्हाला जो पर्याय वापरता येणार आहे तो म्हणजे अनेक लाडक्या बहिणी योजना अपात्र झालेत, त्यासाठी तुम्हाला 100% पर्याय सांगणार आहे. तो आता तुम्हाला पात्र ठरण्यासाठी येणार आहे. तो म्हणजे ज्या नियमामुळे सर्वात लाडक्या बहिणी नोंदणीतून अपात्र ठरला आहेत. तर पहिला नियम आहे तर तुम्हाला 4 चाकी गाडी, जर ज्या महिला 4 चाकी गाडीतून अपात्र ठरलेत तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचे बाहेर काढण्यात आले आहेत. आणि जी 4 चाकी तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला सुरुवातीपासून बाहेर निघाला आहेत. ज्या RTO विभागाकडून ज्या लाडक्या बहिणी योजना मिळवण्यासाठी त्यांनी डाटा मागेल होता त्या डाटामध्ये तुम्हाला लगेच कळलेलं आहे की ज्या महिलांच्या नावावरती गाडी अशा महिलांना लगेच तुम्हाला आधार कार्ड टाकले की लगेच तुमचं नाव समोर येतं आणि तुम्हाला तिथून तुम्हाला दुसऱ्या महिला म्हणजे ज्या महिला गव्हर्नमेंटला टॅक्स भरतात त्यांच्याकडं पॅन कार्ड असेल, पॅन कार्डच्या माध्यमातून GST नंबर असेल तर तुम्हाला GST थ्रू लगेच तुम्हाला समजतो त्या महिलासुद्धा या लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र ठरलेत. या मित्रांनो हे होते 8 नियम. आणि ज्या महिला वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतात, संजय गांधी निराधार योजना असेल, PM किसान योजना असेल, नंतर तुमच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे सुद्धा पैसे भेटणार नाहीत. असे सक्त निर्देश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत. तर ज्या महिलांना PM किसान योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना फक्त 500 रुपये भेटणार आहेत. आणि तुम्हाला PM किसान योजनेतून तुम्हाला 1,000 रुपये आणि लाडक्या बहीण योजनेतून 500 रुपये. ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांना त्यांचं कमीत कमी 25,000 रुपये तुम्हाला त्यासाठी तुम्हाला लोनसुद्धा भेटणार आहेत. तुमच्या अकाउंटला लगेच जमासुद्धा होणार आहेत. आता मित्रांनो लाडक्या बहिणींनो हा होते 4 नियम. 4 नियमाचं तुम्हाला पालन केलं तुम्हाला जवळजवळ तुम्हाला जे अपात्र झालेत महिला ते अपात्र झाले ती वेबसाईटसुद्धा लवकर लॉन्च होणार आहे. अपात्र झाले लॉन्च आणि तिथंसुद्धा तुम्हाला दुरुस्तीसुद्धा तिथं करता येणार आहे. तर तुम्हाला सर्वात महिला आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी वेगवेगळ्या SBI लाईफ म्हणजे जी SBI स्टेट बँक ऑफ इंडिया वेगवेगळी पॉलिसी घेऊन येते आणि त्यामध्ये पॉलिसी तुम्हाला कोणकोणत्या पॉलिसी करायच्या आहेत याच्याबद्दलसुद्धा तुम्ही माहिती देणार आहे. तर तुम्ही अनेक गोष्टी करायच्या आहेत म्हणजे जवळजवळ तुम्ही 7 वर्षामध्ये 1 लाख रुपये भरलं, 1 लाख रुपये तुम्ही 7 वर्ष भरलं आणि तुमचं मुलांचं वय ज्यावेळेस 25 वर्ष होतं त्यावेळेस तुम्हाला तब्बल 24 लाख रुपये तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे तुम्ही 1 लाख रुपये 7 हप्ते भरले, 7 लाख रुपये तुमचं जाणार आहेत. आणि तुम्हाला ज्यावेळेस मुलांचं वय 25 लाख तर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी नंतर मुलांच्या लग्नासाठी ती तुमची चिंता आहे ती संपूर्ण चिंता मिटणार आहे. तुमच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च असेल, नंतर नोकरीचा खर्च असेल, नंतर तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये पाठवायचं असेल त्याचा खर्च असेल, नंतर तुमच्या मुलांचा लग्नाचा खर्च आहे, जी तुमच्या मनामध्ये चिंता आहे ती चिंता तुम्हाला फोडणार आहे. तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे? जी SBI इन्शुरन्स लाईफ आहे, ज्या इन्शुरन्स तुमच्या गावामध्ये एजंट आहेत त्या एजंट थ्रूसुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं आणि असेच अपडेट घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा. धन्यवाद.